अहो मोक्षा मॅडम, भानावर या जरा. विश्वंभर सरांच्या भाची आहात ना तुम्ही, आणि असं असून सुद्धा त्या शुभंकरचा जामीन करायला इथे आलात तुम्ही. काय बाई आहात तुम्ही? मी कशी बाई आहे ना हे जाणून घ्यायची तुम्हाला काही गरज नाहीये. तुम्ही प्लीज तुमचं काम करा, याच्यावरती सह्या द्या आणि शुभूला सोडा. मोक्षा मॅडम, विश्वंभर सरांना जर हे कळलं ना तर काय होईल याचा विचार करा. हो, मला चांगलंच माहिती आहे. पण जर मामाला हे कळलं की शुभू जे काही बोलत होता ते खरं आहे तर काय होईल हे तुम्हालाही माहिती आहे ना. मोक्षा मॅडम, तुम्हाला माहित नाही पण तो शुभंकर माझ्यावर खोटे आरोप करतोय, खोटं बोलतोय तो. त्याने तुमच्यावरती केलेले आरोप खोटे आहेत हे कशावरून तो खोटं बोलतोय? माझा मामा माझं सगळं ऐकत आलाय. आत्ताही या प्रकरणात मी तुमच्या विरुद्ध बोलले तर ते त्याच्यावरती विचार करायला सुरुवात करते. त्यामुळे या जामीनपत्रावरती सह्या करा आणि शुभूला सोडा. विशाल, हवालदारांना सोडायला सांगते शुभंकरला. हो सर. थँक्यू. मोक्षा मॅडम, तुमचे खूप खूप आभार. तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे. को शुभू, माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे. फक्त थोडी पद्धत चुकली, पण मला माहिती आहे तू हे सगळं श्रावणीसाठी केलंस. तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंयस. शुभूनं असं काय केलंय की हे समज घडतंय? पण मोक्षा मॅडम, हे जे काही तुम्ही केलंय माझ्यासाठी ते साहेबांनी कळालं तर? त्याची काळजी तू नको करूस, मी बघून घेईन काय करायचं ते. तू आता घरी जा, बाकी पुढे जे होईल ते बघू. मोक्षा मॅडम, लय उपकार झाले बघा तुमचे. मी मगाशी काय बाय बोलले तुम्हाला, पण माफ करा. अहो काकू, हात काय जोडताय प्लीज. मी उपकार कसले? शुभूने माझ्यासाठी जे केलंय ना त्यासमोर हे काहीच नाही हो. शुभू, घरी चल, समधी वाट बघायला लागलेत. समधी म्हणजे? अरे घरी गेल्यावर कळल की तुला. तू घरी चल आधी.